शुभ सकाळ, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. आत्ता वाजले सकाळचे 7:45. काल पण असाच प्रॉब्लेम झाला होता CNGचा, कारण प्रेशर येत नाही आहे ना, त्याच्यामुळे CNG पंप लेट उघडत आहेत. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्ट माहीत नाही, पण विचारलं तर सांगतात की प्रेशर नाही आहे ना, त्याच्यामुळे उशिरा पेट्रोल पंप चालू करतात CNGचे. तर काल मी जिथं राहतो रातोडीला तिथे गेलो होतो. तिथून तिथे बंद होता. मग चारकोप गणेशनगरला आलो. इथे पण लाईन भरपूर होती. इथे काउंटरवरती विचारायला गेलो तर तिथे कोण नव्हतं. मग मी पुढे गेलो, लिंक रोडच्या अगोदर ते आहे ना चारकोपला, तिथे गेलो. तिथे लाईनीमध्ये राहिले, पण बरेच लोक बोलत होते की चालू होणार नाही आहे मुंबईला कुठे, असं तसं चालू होतं. नंतर एकाने विचारलं जाऊन, तो बोलला की शायद 7 बजे के बाद चालू हो भी सकता है, नाही भी. थोडा आता एवढा वेळ थांबलो आहे, अर्धा तास थांबून बघूया. तर झालाच चालू, तर वेल अँड गुड, आपलं काम पण चालू होईल सुट्टी करण्यापेक्षा. मग काल थांबलो तिथे मित्रांनो. म्हणजे नाही म्हटलं तरी काल 1.5 तास CNGच्या फेऱ्यात मारत होतो पेट्रोल पंप ते CNGसाठी. काल CNGसाठी भरपूर भटकत होता मित्रांनो. ॲटलिस्ट मग CNG भेटला, मला वाटतं तो पण 8 वाजताच भेटला, 7:45लाच भेटला. आणि आज इथे पण लाईन भरपूर आहे. मी चारकोप गणेशनगरला आलो आहे, इथे लाईनीमध्ये आहे, पण आता चालू झालं आहे हळूहळू पुढे. आता इथे किती वेळ लागेल माहीत नाही, 15-20 मिनटं तरी जातील, कारण गाड्या भरपूर आहेत. तर हा प्रॉब्लेम चालू आहे सगळीकडे. विचार केला रात्री भरून ठेवून CNG, पण बोललो रात्री जर भरून ठेवला ना की 1-2 पॉईंट आहे ना कमी होतात, म्हणून रात्री भरत नाहीत. आपण सकाळी जर भरला ना फ्रेशमध्ये तर कमी होत नाही गॅस, कारण मी अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी रात्री भरून ठेवत नाही. आता हा जर प्रॉब्लेम चालू होता, असं वाटतं की भरून ठेवावा. म्हणजे कमी कुठे झाला तर पुढे आपण कुठं पण टॉपअप करू शकतो दिवसभरामध्ये. तर असा आहे आजचा दिवस. आज शनिवार आहे. आज शनिवारचा बघूया दिवस मित्रांनो कसा जातोय. आणि आज ॲक्च्युली माझा प्लॅन आहे नाशिकला जायचं काही कामानिमित्त. जर इंटरसिटीची बुकिंग आली तर मी घेणार आहे. ॲक्च्युली लवकर त्याच्यासाठीच निघालो तुम्ही, पण इंटरसिटी आत्ता लागेल की नाही माहीत नाही. तर सकाळी लवकर आलो असो ना, 6:30-7 वाजता जर ऑनलाईन आलो असो ना, किंवा दादर बी जर त्या साईडला गेलो असं, तर इंटरसिटीची बुकिंग लागण्याचा चान्स होता. कारण मला बराच वेळा दादर माटुंगा या साईडला गेलो होतो ना, इंटरसिटीच्या बुकिंग माझं होतं. तर आता मी बघतो ऑन आलं, पण लोकेशनच टाकून ठेवतो. आली बुकिंग तर जाणार आहे मी, नाही तर मग मुंबईमध्येच काम करायचं आपलं. चला मग CNG भरून झाल्यानंतर सांगतो पहिली बुकिंग कुठली आहे. आणि मित्रांनो काल ना ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवला होता अर्धा, नंतर कंटिन्यू बुकिंग यायला लागला मला, मग तो व्हिडिओ ना अर्धाच राहून गेला, म्हणून मी काय व्हिडिओ कालचा अपलोड केला नाही मित्रांनो. आणि काल पण टार्गेट माझा कमी वेळामध्ये टार्गेट पूर्ण झाला मित्रांनो. काल पण भारी वाटलं काम करायला. मी 4 वाजता आलो इकडे मालाडला. मला 400-350 रुपये कमी पडले होते. मग मी 3 बुकिंग इथल्या इथेच मारले आहेत मित्रांनो. 200, 180 अशा 3 बुकिंग मी इथेच मारल्या, आणि त्याच्यामध्ये माझा टार्गेट पूर्ण झाला काल. तर मी आता असंच डोकं लढवणार आहे याच्यापुढे. तर 400-500 रुपये जर 400 रुपये जरी 300-400 जर कमी पडले ना, तर मालाड साईडला यायचं, बोरवली लोकेशन टाकायचं वगैरे, आणि मग इथल्या इथे लोकलमध्ये 200, 250, 150 अशी मारायचे, आणि आपला टार्गेट इथल्या इथे पूर्ण होतो. कारण संध्याकाळचं ट्रॅफिक एवढं असतं ना, त्या ट्रॅफिकमध्ये काम करायची इच्छा होत नाही मित्रांनो, एवढं ट्रॅफिक असतं. तर आज बघूया शनिवार कसं जातो आहे. आज विचार करतो आहे शनिवार जर नाशिकची बुकिंग जर नाही लागली तर टार्गेट आपण आज कंप्लीटच करणार. सॅटर्डे आहे ना, टार्गेट कंप्लीट करूनच येणार आहे, भले आज थोडा उशीर झाला तरी चालेल. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, ठीक आहे. आणि तुमच्या काय कमेंट असतील तर नक्की सांगा मित्रांनो. चला CNG भरल्यानंतर तुम्हाला सांगतो पहिली बुकिंग कुठे आहे. चला मित्रांनो, CNG भरलेला आहे. CNG भरून झाला आपला, आणि आता ऑनलाईन येतो. बघूया कुठली बुकिंग देतो. मी नंतर थोड्या वेळाने नाशिकचं लोकेशन टाकून ठेवणार आहे. बघूया दिल्ली तर जाणार आहे, नाहीतर मग मुंबईमध्ये बिझनेस करणार आहे, ठीक आहे. पहिली बुकिंग कुठली लागते सांगतो. पहिलीच बुकिंग घेतली दादरची. लोकेशन टाकलं पण काय देत नाही, तर दादरला गेल्यानंतर चान्सेस असतात नाशिकच्या वर लागण्याचे. चला मी दादरला चाललो, आणि फेअर कमी आहे मित्रांनो, कारण भरपूर डिक्लाईन केला. फेअर काय देत नाही व्यवस्थित. 340 रुपये काहीतरी समथिंग आहे. बोला चल निघूया इथून. तर बघूया, चला देतो अपडेट.
मित्रांनो दादरला आलोय 389 दिले. आता इथून लागत आहेत 999 रुपये दादर. काय बुकिंग सर्च आहे ते. गोरेगावचे आले होते पण पुन्हा गोरेगावला नाही जायचं. 230 रुपये बघा. मी 300च्या वरतीच मारणार आहे. 300च्या खाली बुकिंग घेणारच नाही. 118 रुपये बुकिंग. बांद्रा वेस्ट 300च्या वरती आली तर घेणार नाही तर घेणार नाही बुकिंग. कारण किती रेटिंग कमी करायची. चला देतो मित्रांनो अपडेट. मित्रांनो लागले 318 नवी मुंबई. मित्रांनो सकाळी तुम्हाला पहिल्या राईडचं अपडेट दिलं होतं. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं अपडेट असं आहे. दादरला गेलो होतो. दादरवरून मला लागली कोपरखैराणे आणि कोपरखैराणेचे दिले मित्रांनो 318 रुपये. 26 किलोमीटरची राईड होती. 1 तास लागला ड्रॉप करायला. ठीक आहे. आणि तिथून मला लागले मित्रांनो विलेपार्ले कोपरखैराणेवरून. आणि विलेपार्लेचे दिले मला 343 रुपये. 30 किलोमीटरची राईड होती. 1 तास 11 मिनटं लागले ड्रॉप करायला. आणि विलेपार्ल्यावरून मला लागली मित्रांनो मुलुंड. विलेपार्लेवर लागली मुलुंड. त्याचं कसं आलं माहिती आहे, ती ऑलरेडी राईड होती ठाण्याची आणि 475 रुपये दाखवतो म्हणून मी ॲक्सेप्ट केली. आणि त्या कस्टमरचे ना लेडीज होती, कॉलेज स्टुडंट होती. त्या मुलीचे ना फोनवरती भांडणं चालू होती. घरी काय बॉयफ्रेंडचं माहिती पडलं त्याच्यावर आरडाओरडा चालू होता त्या फोनवरती. तर रागामध्ये तिच्या आईलावर काहीतरी बडबड होती. मग तिनं ते लोकेशन बोलली की मैं नहीं आऊंगे भी घर पे. तर तिने लोकेशन चेंज केलं आणि टाकलं मुलुंड. त्यामुळे माझा फेअर कमी झाला. 339 रुपये 319 रुपये भेटले. आणि तिथून मित्रांनो लागली मुलुंडवरून मला तलोजाला आले फेज 2. पण इकडे बुकिंग लागणं कठीण आहे. मला बाहेर निघावं लागेल. त्याचे दिलेत मला 477 रुपये. 36 किलोमीटरची राईड होती. 1 तास 31 मिनटं लागले ड्रॉप करायला. तुम्हाला आजूबाजूचं लोकेशन दाखवतो. इथे आजूबाजूला बघा बघू शकता लोकेशन. बिल्डिंग छान आहे तिकडे. मी आता गॅस भरून घेतो आणि मग ऑनलाईन येतो. ठीक पर्यंत माझं काम झालेलं आहे 1800 रुपये. खूप कमी. आणि आज गॅस टाकला आहे ना, गॅसमध्ये ॲव्हरेज नाही मिळाला मित्रांनो. 700 रुपयाचा सकाळी फुल टँक केला होता. एकदमच म्हणजे एकच पॉईंट होता, ब्लिंक होत होता. फुल गॅस गेला आहे 700 रुपयाचा. आणि आपलं आत्ताचं काम झालं आहे 1800 रुपये. आणि मग 3 पॉईंट बोललेत. मला इथून जर मालाडला जायचं तर मला गॅस टॉपअप करावं लागेल. आणि आत्ता मला वाटत नाही की माझा टार्गेट कंप्लीट होईल. त्या हिशोबाने किलोमीटरचे पैसे पण कमी देतो आहे. रेट कमी असल्याकारणाने मित्रांनो आज वाटत नाही की माझं टार्गेट कंप्लीट होईल. तर मला जर इथून जर बुकिंग लागली ना मालाड, बोरिवली, कांदिवली तर मी घरी जाणार निघून. काम करून फायदा नाही. गॅस टाकायचा आणि फक्त पैसे घालून फायदा नाही ना. तर असं आहे अपडेट. चला मी आता बघतो CNG भरतो कुठे मित्रांनो आणि मग देतो अपडेट. ठीक आहे. मित्रांनो तलोजाला ड्रॉप केल्यानंतर आलो बाहेर. कारण मला CNG थोडं टॉपअप करायचं होता. हे बस ऑन द वे कामोटेवरचं लोकेशन टाकलं होतं. मध्ये चाललो होतं मी. किती वेळ लागेल बघायला मॅप टाकला होता. तितक्यात मला मागूनच बुकिंग आली. मग पुन्हा U-टर्न येऊन आलो आणि पनवेलची बुकिंग लागली मला. बघा ते हिंडाल्को इंडस्ट्री लिमिटेड तिथं थांबलो त्या गेटवरती. फोन केला मी कस्टमरला. मराठीच आहे. बोलले मी 5 मिनटात येते बोलले. आणि पनवेलचं ड्रॉप आहे. बोला चला निघालो ॲटलिस्ट बाहेर. MT जाण्यापेक्षा 223 रुपये तरी मिळाले. MT जाणार तो 8-9 किलोमीटर होतं इथून. 223 रुपये भेटतात ना. 2000चा टार्गेट होईल. 2000 कंप्लीट होतील आणि मग पनवेलवरनं ऑनलाईन येणार. मी जेवलो नाही अजून मित्रांनो. बघूया जर तिथे काय जेवायला मिळतं पहिलं जेवण करेन आणि मग नंतर मग पुढे ट्रॅफिक पण मिळू शकतं. आज वाटत नाही. जेवढा होईल तेवढं करायचं. मित्रांनो तलोजा MID वरून ती राईड भेटली होती ना, ओल्ड पनवेलला सोडला. 223 रुपये दिले मित्रांनो. 11 किलोमीटरची राईड होती आणि 33 मिनिट्स लागले ड्रॉप करायला. आता मी ड्रॉप केलं पण मला ना उलट्या सुलट्या बुकिंग येत आहेत. उल्हासनगर, कल्याण. पण मला आता ना त्या साईडला जायचं नाही. मी वेस्टर्नची बुकिंग बघतोय. एक खारघर आलेली पण मॅचिंगमध्ये गेली. चांगले होते ते पण. गोष्ट मित्रांनो शेअर करायची तुमच्याकडे. आपण जे 400-500चे राईड बघतो ना, मोठ्या राईड घेतात आपला लवकर करून. तसं नाही. आता थोडा अनुभव आला आहे ॲक्च्युली. काय माहिती आहे, आपण जर 200-250ची राईड घेतली ना
तिला वेळ लागतोय 28 मिनटं, 30 मिनटं, 35 मिनटं. तर ते घेणं फायदेशीर आहे. आणि जर आपण 450-500 रुपयाची राईड घेतली ना, तिला लागतोय बघा 1.5 तासाच्या वरती, 1.25-2 तासवरती लागतो कधी कधी ड्रॉप करायला. आणि पण ते आपली एकच ट्रिप होते. जर आपण 200-250चे असं तर अर्ध्या तासाची जर ट्रिप मारलं ना, तर आपलं बघा तुम्ही काउंट करा, 450-500 रुपये असेच होतात. तर आता याच्यापुढे मी थोडं जास्त करून छोट्या राईड घ्यायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. जर मोठी राईड जर लांब म्हणजे चांगला फेअर भेटला आणि कमी वेळ लागला ना, तर मी घेणार ते. अन्यथा जर जास्त वेळ लागत असेल तर नाही घेणार. आता हे लय लांब लांबच्या बुकिंग येतात, हे बुकिंग येतात. अलिबागच्या आलेल्या, ठाण्याच्या आले ते ठाण्याची घ्यायला पाहिजे होती यार. 1 तास 20 मिनटं दाखवत होता मित्रांनो. तेवढा वेळ लागतच असेल ना. 540 रुपये होती. चला ठीक आहे, बघतो आता इथून काय वेस्टर्नची वगैरे चेंबूर वगैरे लागले ना, ते घेतो मी इथून. ठीक आहे, ठाण्याचे आले, पण मुंब्राला जायचं नाही मला, खूप बेकार आहे तिकडे. आता घरच्या साईडची बुकिंग बघणार आहे मी. आज खूप कमी रेट आणि जास्त वेळ लागला आहे. 167 किलोमीटर गाडी चालली आहे माझी. आणि जर एवढी चालली तर माझे 2,500 क्रॉस व्हायला पाहिजे होते. आज झाले नाही. तर मी आलो तिथून हळूहळू कामोठ्याला. खांदा कॉलनीची तर जाणार होतो, पण खाली ब्रिजच्या खाली भरपूर जाम होतं. मग मी काय करू, ब्रिजच्या खालून लेफ्ट घेऊन कोळपंडीवरून येताना लेफ्ट घेऊन आलो मी आता इकडे कामोठ्याला ऑन द वे होतं. कांदिवलीची बुकिंग लागली. 2 तास दाखवते मित्रांनो, कारण 2 तास लागणारच आहेत. संध्याकाळची वेळ आहे, तेवढं लेट करणार तेवढा जास्त वेळ घेतलं आहे. कांदिवलीची फेअर पण चांगला आहे, पण 2 तास लागतो आहे. नमस्कार मित्रांनो, फ्रेश होऊन आलो आहे, गाडीमध्ये बसलो आहे. तुम्हाला अपडेट द्यायचं राहिलं होतं. मला जी कामोठ्यावरून बुकिंग लागली होती ना, कांदिवली ईस्टची होती लोखंडवाला, पण त्यांनी ना नंतर लोकेशन चेंज केलं, गोरेगावला गेले. ते मला 689 दिले त्याचे. आणि जेव्हा कांदिवलीची बुकिंग दाखवली होती ना, तेव्हा त्याचे 780 असं काय ते दाखवत होतं. ते लोकेशन गोरेगावला आली. गोरेगाववर मग मी घेतली एक बोरिवलीची बुकिंग, कारण मला टार्गेट कंप्लीट करायचा होता. म्हणून मी बोरिवली ईस्टची एक बुकिंग घेतली आणि माझा टार्गेट आज कंप्लीट झाला मित्रांनो. 3,000 वाटलं नव्हतं की आज टार्गेट कंप्लीट होईल. आणि आज मित्रांनो मेहनत पण जास्त लागली. रेट कमी असल्या कारणाने माझी गाडी आज जास्त किलोमीटर पळाली. सांगतो तुम्हाला, 237 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि त्या हिशोबाने किलोमीटरनी ज्या हिशोबाने गाडी चालली तर अर्निंग पण जास्त व्हायला पाहिजे होती. आणि माझी 200 किलोमीटर गाडी चालते ना, तर ॲटलिस्ट 3,000 क्रॉस होते. पण ठीक आहे, शनिवार असल्याकडनं रेट कमी देतो आणि आपलं अर्निंग चांगली झालेली आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.